राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राज्यातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे। राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे। मार्च 2023 मध्ये राज्य शासनाने 17 लाख कर्मचारी शिक्षक यांच्या 7 दिवसांच्या संपात न भूतो न भविष्यती उद्रेक अनुभवला आहे। या प्रखर आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली। त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी दिली होती। मात्र त्यानंतर पाहिजे तशी सकारात्मकता दिसून आलेली नाही। त्यामुळे राज्य कर्मचारी पुन्हा संतप्त झाले आहेत। राज्य शासनाने जुन्या पेन्शनबाबत डिसेंबर 2023 पर्यंत कोणती सकारात्मक प्रगतशील कार्यवाही केलेली नाही। पर्यायाने कर्मचारी शिक्षकांनी पुन्हा 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची घोषणा केली। सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली। परंतु पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात मध्ये शासन निर्णय किंवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाही। त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षक संतप्त झाले आहेत। सुधारित पेन्शनच्या भविष्याबाबत ते चिंतित झाले। तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅच्युइटी द्या, 12 वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना करा। केंद्राप्रमाणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी शिक्षकांना 1982 ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा। सेवानिवृत्तीचे वय 60 करा। विविध संवर्गातील रिक्त असलेली 40% पदे कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा। विना अट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्या। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा। शैक्षणिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा। नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा। आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या। अशा प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जात असे निसंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते। या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता तर लावल्या नाही ना, अशी भावना राज्यातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे। एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त झाले आहेत। त्यामुळे गुरुवारी 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला आहे। कर्मचारी शिक्षकांना दिलासा देणारी कार्यवाही करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे। राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा यासाठी अशी अपेक्षा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी व्यक्त केली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।